त्याच गोष्टी पर्क्युलेट होतात. तोच विचार केलाय. मेजॉरिटी कोणाची तेच होणार. मग मी मेहनत घेऊन जर मला त्याच्यात फळच मिळत नसेल तर मग कशाला साहेबांनी रिझाईन परत घेतलं असं ऐकलं. जेवढं शक्य आहे तेवढं हो ते परत सरळ घेणार मग होतं तोंडावर खरं. बोल. तू जर मला असं केलंस तसं केलं तुला मात्र मला सांभाळणार. आपण असं हो त्या दिवशी त्याने मला मारलं त्या कारागिरासमोर आणि स्वीटीसमोर. बरोबर बरोबर याने बरोबर कार्यक्रम करून घेतला. हा आता यंदाच्या वर्षी साहेब डीजीएम हेच आपण आणि मला मारून येत्या वर्षापासून साहेब डीजीएम म्हणलं. म्हणायचं ना त्याला. खरंय हो खरंय. बघ ना भाईसाठी पोझिशन क्रिएट केली जीएमची सटकलं चुकून आणि आता बरोबर गेम करून डीजीएम पण झाला. त्यांना ना असं महिनाभर सिव्हिल मध्ये कॅज्युअलिटी मध्ये ठेवून बसवायला लागेल तेव्हा त्रास करेल. नाही तर वर्क फ्रॉम त्यासाठी सुरुवातीपासून लागतं ती वेळच येत नाही ना. आता हे करतात मी काय भारी करणार झालं आहे? त्याने एकदम परफेक्ट. हे बघा राज्यात आपलं बनवून इथं मेन ऑफिस आहे आमचं बरं का. ही साईड हां ही पण साईड आमचीच म्हणजे आमचीच कंपनी सांभाळते. ऐश्वर्या मे हा काय माहिती कुठला आहे तेच मी इथं आलो होतो या ऑफिसला आलो एवढं लांब? हो. ही कोयल प्रॉपर्टी आहे ना त्याचा आम्ही प्रोजेक्ट बनवला. हो बिलकुल इतके छोटे छोटे रोड येतं झालं. माणूस नाकाची माशी झाली ना नेहमी त्याला असं मला असं वाटतं की आम्ही जेवढे नावं बघितली सगळे चालेल गुजराती सर या मग तुम्हाला इकडचं आमचं फ्लॅट झालं रेडी की तुम्हाला आमंत्रण आम्ही त्यांचे ते देणारच लॉबी officially लागू पण. शकतो पण आता पण सांगून ठेवतो या एकदम जास्त मस्त रेट ठेवणार सांगतात आहे. की कोणी घ्यायला नको. सहकुटुंब म्हणजे असं नाही सहपरिवार होत की आम्ही दाखवलं नाही तुम्हाला रेट हे केलं नाही असं. आम्ही दाखवलं दिवस रेट नाही बघूनच पसंत ठेवणार पडला सर. संपला विषय. येस नक्कीच. आणि मग त्यांच्या बॉडी लँग्वेज वरूनच मी तिथेच ठरवलं बिलकुल. रेट चालतंय कमी केलं आपल्या बजेटमध्ये बसलं तरी घ्यायचं. चलो सर पुन्हा एकदा हॅपी दसरा. चल हा, bye. नेक्स्ट फ्लॅट इथे घ्यायचं. काय एकदा का पुन्हा काय म्हटलीस नेक्स्ट फ्लॅट काय इकडे घ्यायचं आपल्याला. कुठं इकडे हा, हा. ते कधी होत आहे मॅचवर आपले तेवढ्याच्यात नाही बसणार ना बाबा. ते ना इथे गाणी पेनड्राईव्ह मध्ये गाणी टाकायचे आणि इथे लावायचं ते गाणी इथे मस्त. ते सिम्बोसिसची शाळा आली किती चांगलं होईल ना इथेच टाकून दिलं असतं पोरांना. फी केवढी असेल हा? फी केवढी असेल सिम्पोसिसची? आता कुठल्याच शाळेची फी कमी नाही दिली. ते ना तू पेनड्राईव्ह सांगायची पत्रीची शाळा आहे तिथे 70,000 भरलेत पहिलीची. नाही केली त्या हो तिथं हो ते कमी आहेत. नाशिकला कमी आहे ते. हो ते कमी आहेत. बाकीची कंपॅरिझन केली मी जेव्हा आपण फिरत होतो आम्ही इकडे येऊन गेलो फिरलो. होतं ते बाहेर लावून. SNBP ची 1,15,000 रुपये फी. एवढी फी हो फर्स्ट स्टँडर्डची आणि 40,000 तरी वाचले तिथे या वर्षामध्ये. इंडिकेटर न बघता सरळ ओव्हरटेक करून जाईल याचा काही भरोसा नाही. त्याच्यामुळे आपल्याला जपूनच टर्न मारताना बघावं लागतं, स्लो ठेवावी लागते गाडी. आपण इंडिकेटर दिला म्हणून टर्न मारायचं असं करून चालत नाही. जरी आपण बरोबर साईडने असलो तरी पण
जॉब घेतो का घर नाही घेत तरी चालणार. यायला आता ती सवय झाल्यामुळे तिथे काय दुपार संध्याकाळ असलं तरी घराच्या बाहेर पडले की बाजार गडबड गोंधळ असतो. कुठे इथे एकदम शांत शांत आहे. इथं ना ते होतं इथे पण आता होईल जसं जसं भरत जाईल तसं. तो मॉल आल्यानंतर होणारच ते. मॉल म्हणजे असं खूप मोठा मॉल नाही ना पण नॉर्मल आहे. पण तुला माहिती का तिथली वाईब इथे येणार तुला. मला नकोच तिथली वाईफ. वाईब म्हणजे कसं माणसं इथं कसे सगळे आपापले दार लावून चुप्प. आपल्याला कुठे नाशिकचे आपले दोन्ही घर इकडचं घर आणि तिकडचं घर कोणाचं कोणाशी काय संबंध आहे सांग. म्हणजे इथे सोसायटीमध्ये चांगले कार्यक्रम होतात म्हणजे जसे होतात तिकडे का? मोठे रिव्हर मध्ये होतात हा हा तसे इथे चांगले कार्यक्रम होतात. गणपती नवरात्री बरं हे होतात. म्हणजे ही आता मोठी सोसायटी असल्यामुळे हा हा दिल्लीच्या इथून पॅटीस वगैरे घेऊन येतोस कर जरा. पॅटीस थोडी भूक लागली तुला. बरं आधी ठीक खाऊन आहे. मग जायचं का वरती. पण हा मग खाऊनच घे ना. मग ते सरळ. पराठाच खाऊया मध्ये दुर्गामध्ये. मम्मा ते बघ ते पण दुर्गामध्ये प्री पराठा आहे. स्कूल आहे. पण मग वेळ जाईल तिथे तू पराठा मम्मा बनवायला. ते पण रस्ता नाही आहे. चल घरी चल माझं एका बाजूला काम होईल तिकडे तू खाली येऊन घेऊन ये. बरं. ठीक आहे. म्हणजे दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली होतील कारण इथे बसलं तर इथे वेळ जाईल एवढं वेळ वाचून करायचं. आता यायलाच आपल्याला अर्धा पाऊण तास जातो माहितीये का. परत मी घरी घेऊन येऊ जायचं. का इथे आता हा आत्ताच उतरू का मग असं म्हणतोय मी. हा उतर मग. मग इथे टर्न घेतो त्यावेळेस. हा ठीक आहे चाल. नाही राहू दे चल पुढे डायरेक्ट येतो मी तिथून. एवढं काही एवढं तर चालायचं फक्त. काय बेटा आपली सोसायटी एवढी मोठी तर